नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. अशोक चव्हाण यांनी स्वतः समाज माध्यमांद्वारे याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सूचक वक्तव्य केले. फडणवीस म्हणाले की काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात तुम्हाला भाजपामध्ये दिसतील. दरम्यान भाजप नेते आणि भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रमुख आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलेले आहे. आशिष देशमुख हे आधी काँग्रेसचे नेते होते, परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा दावा केला होता की त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते तुम्हाला भाजपामध्ये दिसतील. देशमुख यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. आशिष देशमुख म्हणाले की काँग्रेसकडे जोवर नाना पटोले यांच्यासारखे लोक आहेत तोवर तिकडे अशीच परिस्थिती असणार आहे. त्यांच्या कारभाराला कंटाळून त्रस्त होऊन काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील. शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस ही नामशेष झालेली आणि तिला टाळं लावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आगामी काळात नक्कीच अनेक काँग्रेस नेते हे पक्ष सोडून जातील. त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलेलंच आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवरती लवकरच निवडणूक होणार आहे. या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार नक्कीच जिंकतील. तर मग मित्रांनो, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिलाय. तशी पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेली आहेत. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगितलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुढे काय घडतं हे पाहणं जास्तच महत्त्वाचं ठरणार आहे. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.